कर्नाटक का ये एकम्बा गांव, इस समय यहाँ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती मनाई जा रही है, बड़े ही हर्षोल्लास के साथ। वैसे तो बाबा साहेब डॉक्टर अम्बेडकर जयंती पूरी दुनिया में मनाई जाती है, लेकिन कर्नाटक की तहसील बसव कल्याण का ये एकम्बा गांव छोटी सी आबादी का गांव है। एकम्बा के इस जल्लोश में आसपास के करीब 50 गांव के लोग शामिल हैं और बौद्ध भिक्षु तथा अतिथियों को एक रथ में बिठाकर भव्य शोभा यात्रा के साथ पटाखों का धमाका और ढोल ताशों की गूंज में कार्यक्रम स्थली तक लाया जा रहा है। एकम्बा में आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती उत्सव इसलिए भी अनूठा हो जाता है क्योंकि इस छोटे से गांव एकम्बा में बाबा साहेब डॉक्टर अम्बेडकर की प्रतिमा का अनावरण भी है। भिक्षु संघ की अगुवाई में संपन्न हो रहे इस जलसे का भीम शक्ति मित्र मंडल एकम्बा, तहसील बसव कल्याण, जिला कलबुर्गी, कर्नाटक के द्वारा किया गया है। मुख्य अतिथि क्षेत्र के प्रसिद्ध समाजसेवी संजीव कुमार वाडीकर, प्रसिद्ध प्रबोधनकार साहेबराव एरेकर, कर्नाटक के प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता प्रकाश मूल भारती और क्षेत्र के कई गणमान्य अतिथि मिलकर एकम्बा गांव की इस खुशी में आनंद में शामिल है। समाज सेवी संजीव कुमार वाडीकर के द्वारा रिबन काटते ही धम्म गाथाओं का पुनरुच्चार हुआ, पर्दा हटा और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर प्रतिमा का अनावरण हुआ और पूरा एकम्बा गांव बाबा साहेब डॉक्टर अम्बेडकर के जय जयकार की गूंज में एक रूप हो गया। हमें अच्छी पढ़ाई करके हमें संगठित बनकर अपना आर्थिक विकास करते हुए इस देश की सत्ता लेने के लिए कहा है, गुलाम बनकर जीने के लिए नहीं कहा है। हम इस देश के हजारों वर्षों से इस देश के मालिक हैं, पर मुठ भर लोगों के हाथ में सत्ता देकर हम आपस में एक दूसरों का द्वेष करते रहते हैं, तो ये हमारा अज्ञान है। भाइयों, भारत का इतिहास पढ़ो। हमारे देश के पहले राजा भारत के बल राष्ट्र थे और उसके बाद हमारे देश के राजा बड़ी राजा भी थे। महाराष्ट्र में कहावत है, विड़ा पिड़ा जाऊ दे बड़ी से राज येऊ दे, ऐसा एक कहावत है, क्योंकि बड़ी भी हम दलितों का राजा था। हम राज करती जमात थे, परंतु कुछ मुठभर जातिवादी समाज ने हमको फंसाते फंसाते हजारों जातियों में बांटकर गुलामी शोषण की व्यवस्था बनाई। बाबा साहब का जन्म हुआ 14 अप्रैल 1891 में महू गांव में। हमारे लिए नहीं, देश के लिए एक सूरज के समान उनका जन्म हुआ। उनके जन्म के बाद बाबा साहब ने बचपन से ही जातिवाद और गरीबी के खिलाफ आवाज उठाते रहे, क्योंकि बाबा साहब को बचपन में ही मालूम हुआ हमारे देश की मूल समस्या 3 है। कितनी है? 3। एक गरीबी आज भी है, एक कास्टिज्म सिस्टम जातिवाद आज भी है, और
अंधश्रद्धा, अंधश्रद्धा बोले तो कन्नड़ में मूढ़नंबिके बोलते हैं। यानी कि अब तुकाराम महाराज है, तुकाराम महाराज ने भी जाति पाति मिटाने के लिए बहुत कुछ कहा। मानस आला हो तो मानसाचा विटाळ, मग कसं गावं अभंग आणि कसं वाजू टाळ, ऐसी बातें वो करते थे। परंतु उनके इतिहास में भी ये हमारे शोषक लोग कुछ गलत लिखकर उनको भी आगे आने नहीं दिया। ऐसे शोषण हर संतों का, हर अच्छे मनुष्य का होते रहता था। लेकिन बाबा साहब के जन्म के बाद बहुत कुछ बदल गया। बाबा साहब के वजह से हम गुलाम भी राजे बन गए। हम एक टाइम की हमको रोटी नहीं मिलती थी। हमारी माँ बहन नई साड़ी ली तो पुरानी साड़ी को जोड़कर दिंड मार कर पहनती थी, क्योंकि इतनी गरीबी, इतनी मजबूरी थी। ऐसे लोगों पर अन्याय होता था। तो बाबा साहब जब ये सारी व्यवस्था देख लिए, तब उनको पता चला कि ये समाज कितने सालों से, कितने वर्षों से मेरे समाज के लोग ये अन्याय सहन कर रहे। अभी हम अन्याय का बदला लेने के बजाय अच्छी पढ़ाई करना, अपना मन अच्छा बनाना, अपन जागृत बनना और समाज को जगाना बोलकर उन्होंने अपने जीवन पर्यंत अच्छी पढ़ाई की और बुद्ध के पंचशीला का पालन करके अपने आप को शीलवान बनाया। अभी बहुत से मेरे साथियों ने संविधान के बारे में बता रहे थे। आपको पता है हमारा देश 1947 में आज़ाद हुआ, लेकिन आज़ाद होने के बाद ब्रिटिश के हाथों से आज़ादी छीनने के बाद देश को किस तरह चलाना है, देश में किस तरह हमको जीवन करना है, इस बारे में हमारे पूर्वजों ने बहुत सारे चिंता में थे। महात्मा गांधी जी हो, जवाहरलाल नेहरू जी हो, सभी लोग चिंता कर रहे थे। इसी समय में देश में एक ऐसा रूल चाहिए जिससे सभी लोग भाईचारे से जीना है, सभी लोग समानता से जीना है। क्योंकि महात्मा बसवेश्वर जी भी यही चाहे थे, गौतम बुद्ध जी भी यही चाहते थे कि सभी लोग हिंदू जो भारत देश में हैं, जात धर्म ना देखते हुए सभी भाईचारे से जीना है। राजकीय अर्थव्यवस्था में सबको इक्वलिटी मिलना है, सबको आर्थिकता में सबको इक्वलिटी मिलना है। ये सब के बारे में सोच के क्या करना होगा जिससे भारत देश हमारे पूरे राष्ट्र में एक उन्नत देश के तौर पे हमको चलाना होगा, सोचते थे। उस टाइम में बाबा साहेब अम्बेडकर के नेतृत्व में एक संविधान समिति बना के उनको चेयरमैन बना के 26 नवंबर को 1949 में संविधान का यहाँ पे रचन किया गया। मैं क्यों बोल रहा हूँ, आज बाबा साहेब अम्बेडकर के बारे में बहुत लोग अभी बोलने वाले हैं, कुछ लोग बोल के गए, लेकिन आज संविधान के बारे में बहुत ही कम जानकारी हमारे लोगों के बीच में मैं देख रहा हूँ। आज संविधान को पढ़ना जरूरी है, क्योंकि बलबीर कांबळे साहब बोल रहे थे, वो बहुत ही हमारे अच्छे अधिकारी बन के हमारे जिले में काम किए हैं। संविधान किस तरह वो तोड़ने का कोशिश कर रहे हैं, संविधान में किस तरह चेंज करने का कोशिश कर रहे हैं। क्योंकि पिछले कुछ दिनों में आपने देखा 10% का रिजर्वेशन इन्होंने लाया। 10% का रिजर्वेशन लाके जो पिछड़े हुए जाति थे इनके ऊपर अन्याय करने का उन्होंने कोशिश किया। मैं बहुत से सभाओं में गया, मैं लिंगायत कम्युनिटी से बिलोंग करता हूं। मैं कई सभा में मैं बोला ये इसमें लिंगायत लोग नहीं आते, इसमें मराठा लोग नहीं आते, आप 10% के आरक्षण में आप मत जाइए, ये लोग आपको दिशा भूल कर रहे। लेकिन सब लोग नहीं, ये उच्च जाति के 10%, उच्च जाति के लोगों को 10% दे रहे, ये हमको हमारा हक दे रहे, आप ऐसा क्यों बोल रहे बोल के। लेकिन आप सबको इसके बारे में जानकारी लेना होगा। 10% सिर्फ 3% जो लोग हैं उनके लिए आज 10% का आरक्षण दिया गया है। इस सब के बारे में आपको जानकारी लेना है, संविधान को पढ़ना है। संविधान के बारे में ज़्यादा से ज़्यादा आप लोगों को एक प्रचार करके, क्योंकि बाबा साहब ने जो संविधान दिया है उसके ऊपर अगर देश चलेगा, क्योंकि आज सभी धर्मों में सभी अपने अपने ग्रंथ है। हमारे लिंगायत में वचन साहित्य, मुस्लिम में कुरान है, क्रिश्चियन में बाइबल है, लेकिन सबसे बड़ा ग्रंथ अगर कोई है इस देश में तो संविधान का ग्रंथ है। इसलिए संविधान पढ़े। उद्धारिले कुटी कुटी कुळे, अरे भीमा तुझ्या जन्मामुळे, अरे मातीचे झाले सोने, अरे मातीचे झाले सोने, भीमा तुझ्या जन्मामुळे
तुटली साखळ दंड सारे भीमा तुझ्या जन्मामुळे. खायला मिळते आज पुरणपोळी, खायला मिळते आज पुरणपोळी, गेली की रे तुझ्या बगलातली झोळी. हे सगळे घडले भीमा तुझ्या जन्मामुळे. बाबासाहेबांच्या जन्मामुळं आज आमचे संजय वाडेकर आरटीओ आहेत. कुणी आमदार, कुणी नामदार, कुणी खासदार झाले. अरे सारे सुटपुटात आले, उद्धारिले कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या नावासाठी मराठवाड्याचं आंदोलन पेटलं. दलित पॅंथर असेल, नामांतर असेल, या सगळ्या गोष्टी घडवताना आम्ही कधी मरणाची परवा केलेली नाही. 19 जुलै 1972चा दलित पॅंथरचा हा पट्ट्यावाग चित्ता अजूनही हाय तसाच खणखणीत आहे. आणि म्हणून मी जाताना आपल्याला सांगणार आहे, लढता लढता जरी होतील माझे लाख लाख तुकडे. अरे लढता लढता जरी होतील माझे लाख लाख तुकडे, तरीही ती बोलतील जय भीम जय भीम जय भीम चहूकडे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही बोलून जय भीम नाम, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही बोलू जय भीम नाम. आमच्या सारखे बाबासाहेब आंबेडकरांचे भीमे बडे विषमतेच्या आखाड्यावरती जर लढता लढता मेले, तर आमच्या थडग्यावरती लिहारे जय भीम नाम. हेच तुम्हाला सांगतो, जय भीम वाल्यानं थोडंसं काम. भाइयों, आगे वाले आने वाले क्या टाइम है, बहुत ही चित्र है. उसलिए हमारे बच्चे लोग सभी स्वाभिमान से रहना पड़ेगा, सीखना पड़ेगा और अभिमान से रहना पड़ेगा भाइयों. और मैं ज्यादा नहीं बोलूंगा, एकच बात करूंगा. या गावामध्ये 20 वर्षाची पलीकड ह्या गावामध्ये जयंती केली नव्हती आणि प्रकाशला इथले लोक फोन केले. इथले गावातले लोक प्रकाश आल्यानंतर सगळे पोलीस DSP आल्यानंतर सगळं परेशान झाले या गावामध्ये. या गावामध्ये स्मशानभूमीबद्दल ह्या गावचे मला फोन केले. मी गुलबर्गून आलोय गावामध्ये, कुठल्या माणसाला घाबरायचं नाही, कुठं तुम्हाला स्मशान करतात त्याच जागेमध्ये करू म्हणून आम्ही या गावामध्ये सांगलेले आहेत. हर एक बसोकान तालुक्यामध्ये कुठलाही गाव हो, कुठला तर माणसाला अत्याचार घडला, त्या गावामध्ये संजय साहेब गावात घुसले. मी गावात आणि आता तर सोडणारच नाही. कुठं बेंगळूर असो, ते महाराष्ट्र असो, कुठला कर्नाटक असो. पण माझं एकच वाद आहे, आम्ही विचारणार सम्मान. जातीवाद सम्मानचं मोठं इतिहास आहे दोस्तो. कवापर्यंत या देशामध्ये आम्हाला समता पाहिजे, काय लोकांना जातीवाद पाहिजे, हे कवा एक होणार. त्या दिवशी बाबासाहेब विचार सगळ्या घरात घुसला, कुठलाही माणूस शांत राहणार नाही. हे देश आपला आहे. अरे बाबासाहेब एवढं त्रास घेऊन या देशासाठी केले, तुम्ही काय केले? ट्रेन आणलं, कोण आणलं? ब्रिटिश ट्रेन आणलं, पार्लिमेंट ब्रिटिश बांधलं, लाल किल्ल्या मुसलमान बांधले. जातपात कुठं तुम्ही करायला, कशासाठी? अरे कुठलेही आम्ही राहणारे एका जमीनमध्ये राहतो, सम्मान पर राहायला पाहिजे. आज देशामध्ये जवळजवळ 38 मोठे मोठे कंपनी विकले गेले, प्रायव्हेटच्या हाताला दिले गेले. त्या टोटल ह्याच्यामध्ये जवळजवळ 1 करोड लोकांचं जे काम नोकरी होते, त्याच्यात कमी आपल्याला 18% म्हणतात. 18 लाख लोक आज नोकरी नसल्यासारखं झाले. ह्याच्याबद्दल कोण बोलत नाही, ह्याच्याबद्दल आपण स्टडी करायचं. आणखी आपल्या हरेक स्टेजमध्ये कसं वरी मी सांगता, तुम्ही कसं वरी जाता तसं जातीवाद जास्त आहे. तुम्ही हरेक पोस्टला जाताना तिथं ते ह्यानं कोण्या जातीचं आहे, ह्याला का आम्ही घ्यावं का नको, ह्यानं कसला आहे, हे सर्व विचार करतात. आम्हाला फर्स्ट ऑफ चांगल्या पोस्ट दिल्यानंतर सुद्धा खूप टार्चर करतात एक दलित समाजाच्या ऑफिसरना. आणि हे आमचं जे 18% बजेट आहे SCP TSP, ते करेक्ट इम्प्लिमेंट होत नाही, त्याचं मिसयूटिलाइज जास्त होतं आहे. ह्याच्याबद्दल आपण एज्युकेटेड क्लास लक्ष द्यायला पाहिजे. आणि लास्टला मी एकच सांगतो की तुमच्या मुलाला चांगलं शिकवा आणि त्याने ऑफिसर बनवा. हे अवघा आम्ही नोकरीपुरतं ते काय तर नोकरी करतं त्याचं नाही, तुम्ही ऑफिसर बनवा. तुम्ही ऑफिसर बनलं तर 4 लोकांना त्यानं हात धरून वरे उचलील. हे बाबासाहेबचं स्वप्न आहे.
तुम्ही प्रमोशन वरी जावा, संघ तुमच्या समाजाच्या 10 लोकाला हात धरून वरी उचला, हे बाबासाहेबचं स्वप्न आहे. आणि मी त्यासाठी सर्व आमच्या बंधू भगिनींना रिक्वेस्ट करतो की तुमच्या मुलावाला चांगला अभ्यास द्या, शिक्षण द्या. आणि सर्व आमच्या यंगस्टर्सला सांगतो की तुम्ही चांगला अभ्यास करून, कोचिंग क्लास करून, कुठं चांगले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करून पास करून तुम्ही ऑफिसर झालो तर कमीत कमी 100 लोकांना तुम्ही मदत करू शकताय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण का करतो? कारण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे हा मोज मस्ती नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हे बाबासाहेबांचे विचार हे घराघरापर्यंत सामान्य जनतेपर्यंत पोचले पाहिजे आणि म्हणून आपण जयंती करतो. आज या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्याला सर्वस्वी अधिकार दिलेले आहेत. या देशामध्ये 2 नेते झाले. ते 2 नेते, एक नेता 90% लोकांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांना सन्मानाने वागता आला पाहिजे, त्यांना त्यांच्या अधिकाराने सर्व काही मिळालं पाहिजे. किडे मोकड्यासारखं जगणाऱ्या जनतेला, या समाजाला माणूस म्हणून माणसासारखं जगता आलं पाहिजे. ह्या तळमळीनं पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये 1932ला आणि 30 ते 32 ह्या जे 2-3 गोलमेज परिषद झाले, त्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार मिळवून देण्यासाठी लढले. परंतु एक नेता असा होता, तो महात्मा गांधी. हे फक्त अंग्रेजांच्या तावडीतून हा देश कसा बाजूला झाला पाहिजे आणि फक्त ते 5 ते 10% लोकांच्या हातामध्ये ही सत्ता कशी आली पाहिजे या देशाची, हे बघत होते. आणि त्याच प्रकारे आज देखील ह्या देशामध्ये तसं झालेलं. मित्रांनो, हे देश फक्त 4 माणसं चालवत आहेत. हा देश 4 माणसं चालवतात, 2 माणसं विकतात आणि 2 माणसं खरेदी करतात. आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमित शाह हे दोघं विकतात आणि अदानी अंबानी हे खरेदी करतात. ह्या देशाची परिस्थिती तशी झालेली आहे. आणि आज या ठिकाणी बघतोय, या देशामध्ये हिंदू मुस्लिमचा झगडा लावायचा प्रयत्न केला जातोय, कुठे दलितांसंगत झगडा लावायचा प्रयत्न केला जातोय. आता तर ते हनुमान चालीसी चालू झालं. अरे ज्या वेळेस तुम्ही हे करतंय, भोंगे हटवा म्हणतंय, अरे तुम्हाला जर भोंगे लावायचे असेल तर तुम्ही तुमच्या ठिकाणी लावा. परंतु यांना या देशामध्ये गुण्यागोविंदांनी राहू द्यायचं नाही. या देशामध्ये सगळ्यांना गुलाम बनवायचं आहे आणि त्यांना परत ह्या देशामध्ये मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. बाबा जर नसते तर आम्हा बुद्धांनी त्यांचा धम्म कळाला नसता. बाबा जर नसते तर या स्वतंत्र भारताची राज्यघटना कोणी लिहिली असती? कोणी आम्हाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा मार्ग दाखवला असता? म्हणून ये शान, ये शौकत, ये ईमान न होता, आज इस देश में कोई किसी का मेहमान न होता. नहीं मिल पाती खुशियाँ हमें इस वतन में अगर इस देश का संविधान बाबा साहब ने लिखा न होता, बाबा साहब ने लिखा न होता. अरे माझा भीमराव एवढा मोठा होता की त्या हिमालयाला पण लाज वाटावी. अरे एवढा झिजला होता की त्या चंदनाला पण लाज वाटावी. राम जन्मला रावणाला मारण्यासाठी, कृष्ण जन्मला कंसाला मारण्यासाठी, 5 पांडव जन्मले दुर्योधनाला मारण्यासाठी, नत्तू जन्मला गांधीला मारण्यासाठी, पण एकच असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले, ते तुम्हाला, आम्हाला आणि त्या गांधीलाही वाचवण्यासाठी. अरे हजारों साल पहले की बात थी जब जम्मू द्वीप में खून की नदियाँ बहती थी. चारों तरफ लड़ाइयाँ जारी थी. सारी लड़ाइयाँ जीत कर जिसने अपनी शान बढ़ाई थी. अरे अफसोस हुआ था उसी सम्राट अशोक को कि जिन्होंने अपनी बाकी की जिंदगी बुद्ध के चरणों में चढ़ाई थी, बुद्ध के चरणों में चढ़ाई थी. कारण युद्ध करण्यासाठी पण शस्त्र पाहिजे आणि जगाला तारण्यासाठी भगवान बुद्ध पाहिजे, हे बाबांनी ओळखलं. म्हणून 14 ऑक्टोबर 1956ला वयोवृद्ध भिक्षुक महास्तीवर चंद्रमणीचा आशीर्वाद घेऊन बौद्ध धर्मात प्रवेश केला आणि तुम्हाला आम्हाला बौद्ध धर्म दिला. हे बाबासाहेबांच्या भारत देशावर मानाचे उपकार आहे, जे हे देश कधीच फेडू शकत नाही. ह्या छोट्याशा गावामध्ये आपले समाजाचे 30 घरं आहेत. विचार करा तुम्ही, 30 घरं आहे. ह्या छोट्याशा गावामध्ये सूर्य मावळत होता. मी विचार करत होतो, सूर्य मावळत होता. मी विचार करत होतो की वाडेकर साहेबांच्या विचारामध्ये काय आहे, वाडेकर साहेबांच्या डोक्यात काय आहे. तर मला एवढा अतिशय आनंद झालं
अरे मला असं मनोगत वाटलं, मला असं एक आत्मविश्वास वाढलं, अरे बाबा सूर्य मावळल्यानंतर रात्री अंधारात पण बाबासाहेबांच्या जनतेला उजेडात ठेवण्यासाठी मी उगवता सूर्य इथं स्थापित करत आहे. वाडेकर साहेबांना मी धन्यवाद देतो. वाडेकर साहेब, तुम्ही प्रत्येक गावामध्ये बाबासाहेबांचं पुतळं अनावरण करा. बाबासाहेबांचं पुतळं अनावरण फक्त बाबासाहेबांच्या जनतेसाठी नाही, भारताच्या प्रत्येक समाजाला जिवंत ठेवण्यासाठी, भारत प्रबुद्ध भारत करण्यासाठी बाबासाहेबांचं प्रतिमा प्रत्येक गावामध्ये अनावरण करायला पाहिजे. कारण एवढंच, आमच्या गावामध्ये कोतनिप्पर्ग्यामध्ये आम्ही बाबासाहेबांचं चौक आम्ही मारुतीच्या देवळासमोर आम्ही स्थापित केलेलं आहे. आणि आमच्या गावामध्ये एक चमत्कार घडलं. ज्या दिवशी 2008 साली आम्ही बाबासाहेबांचं चौक निर्माण केलो, आजपर्यंत 100 मुलं आज मिलिटरीमध्ये भरती झालेले आहेत. आणि तिथं IAS KS मुलं पास झालेले आहेत त्या गावामध्ये. ज्या गावामध्ये बाबासाहेबांची मूर्ती असते त्या गावामध्ये सगळं समाज सुशिक्षित होणार, हे नक्की ठरवायचं पाहिजे. बहादूर भीम सैनिकांनो, मी एवढं सांगतो, बाबासाहेबांच्या विचाराला गंगा माता पण नमन केलेली आहे. वामनदादा कर्डत एक कवी सांगतात, वामनदादा कवी एक सांगतात, महाडच्या त्या चवदार तळ्यातून ध्वनी निघाला जललहरीतून, भीम जय भीम जय भीम जय जय भीम. म्हणजे हजारो वर्ष त्या नदीला शिव देणारे हे पाखंडी लोक, माझ्या खऱ्या भक्तांना माझा स्पर्श होऊ न देणारे हे पाखंडी लोकांना तू लांब ठेवून माझ्या खऱ्या भक्तांना तू स्पर्श करून दिलास भीमा, तुला जय भीम म्हणून गंगा माता पण बाबासाहेबांना जय भीम म्हटली. बहादूर भीम सैनिकांनो, नाशिकच्या त्या पाषाणातून मंदिरातून रामही वदला, भीम जय भीम जय भीम जय जय भीम. नाशिकचा काळाराम मंदिर राम पण बाबासाहेबांना वदला. हजारो वर्ष माझ्या स्पर्शापासून ह्या जनतेला लांब ठेवलेल्या ह्या पाखंडी लोकांना तू एकच विचार करून माझ्या स्पर्शाला आणून दिलास भीमा, तुला जय भीम असो म्हणून वामनदादा कर्डत दादा सांगतात. बहादूर भीम सैनिकांनो, जे नोकरीमध्ये असून आपल्याला सगळ्या गोष्टीचं सगळं सुखसुविधा असून सुद्धा आपल्या समाजासाठी काहीतर केलं पाहिजे असले विचाराचे वाडेकर साहेब जिवंत असायला पाहिजे. बंतेजी, मी काळा असा जन्मावा की गोरा जन्मावा, मी कोणत्या समाजामध्ये जन्मावं हे माझ्या हातात नव्हतं. मी एका आदिवासी वाडीमध्ये कोळी समाजामध्ये जन्मलो, याचं मला अभिमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये मला वावरता आलं. बनतेजी, या कोळी समाजानं रामायण लिहिलं, वाल्मिकी राहिला बाजूला, जय श्रीरामचे नारे चालू झाले. आणि हा कोळी समाज हिंदुत्ववादी होता म्हणून ज्यावेळेस मोगलांचं आक्रमण झालं, त्या मोगलांना या मनुस्मृतीवाल्यांनी दाखवून दिलं की हे कट्टर हिंदू आहेत, तर त्यांना या मोगलांनी भंग्याचं काम लावलं. आजही तिकडच्या उत्तर भारतामध्ये तुम्ही जावा, सगळे कोळी समाजाचे लोक भंग्याचं काम करतात. त्यांनी भंग्याचं काम प्रामाणिकपणे केलं, हिंदू धर्म बदलला नाही. परंतु या हिंदू धर्मामध्ये आम्हाला पुढं तुम्ही काय वागणूक दिली? अस्पृश्यता, अनटचेबिलिटी. अहो, आम्ही मागासवर्गीयामध्ये जन्मलो म्हणून आम्ही काय पाप केलंय का? मगाशी आमचे मूल भारती साहेब बोलाले, अतिशय सुंदर बोलले ते. या भारत देशामध्ये आपण सर्व समान माणूस म्हणून जन्माला येतो, तर आपलं सर्व समानतेसाठी आपण हक्क, आपला तो मूलभूत हक्क आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये दिलेलं आहे. मुळात आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण चांगल्यापैकी वाचलेलो आहे, परंतु अजून बऱ्यापैकी खरा इतिहास बाहेर येत नाही. मित्रांनो, या आपल्याला बहुजन समाजामध्ये
ह्या लोकांमध्ये फूट कसं पडेल, ह्या लोकांना एकत्र राहू द्यायचं नाही, या उद्देशाने जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून आपल्याला एकमेकाच्या बाजूला करायचं हा प्रयत्न होतोय. कांबळे साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस कानून मंत्री होते त्यावेळेस आपल्या इथला दलित समाजाचा पहिला मुलगा IAS झाला होता, कलेक्टर झाला होता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मुलाला आपल्या कार्यालयातून एक पत्र पाठवलं की ते मुलाला मला कार्यालयामध्ये बोलवून घ्या, मला थोडंसं बोलायचं आहे. तर त्या कलेक्टरला वाटलं होतं की बाबासाहेबांना काहीतरी पाहिजे असेल म्हणून मला बाबासाहेबांनी बोलवलं होतं. बाबासाहेब पेपर वाचत होते, आला तो कलेक्टर थांबला. तर बाबासाहेबांनी त्यांना एकच म्हटलं, कलेक्टर साहेब तुम्हाला लाल दिव्याची बत्ती आहे? हो आहे. तुम्ही एकच काम करा, तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही. तुम्ही ज्या वस्तीत जन्मलात त्या वस्तीमध्ये माता भगिनी भांडी घासत असेल, धुणं धुवत असेल, तुमची लाल बत्ती सूट बूट कोट ती बघेल आणि आपल्या मुलांना शिकवेल. आणि तोच पायंडा मी या वाडी आदिवासी जन्मून बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालतोय. मी माझ्या भावांनो, बाबासाहेबांनी काय दिलं नाही हो आपल्याला? बाबासाहेबांना काय देतो आपण? त्यांना काय अपेक्षित होतं? बाबासाहेबांनी आपल्याला टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी यांच्या बरोबरीला नेऊन मतदानाच्या माध्यमातून बसवलंय हो. त्यालाही एकच मतदानाचा अधिकार आहे, आपल्यालाही एकच मतदानाचा अधिकार आहे. तर मतदान हे किती श्रेष्ठ आहे तर आपण सर्वांनी आता विचार केला पाहिजे. बाबासाहेबांवरती सगळेच बोललेत, आता येरेकर साहेब पण प्रबोधन करणार आहेत, त्याच्यामुळे मी वस्तुस्थितीवर बोलत नाही. परंतु आपण आता जागृत झालं पाहिजे. सर्वांनी मिळून मिसळून आता सगळ्यांनी विचार करायची वेळ आलेली आहे. कारण फार वरच्या लेवलला आमचे कांबळे साहेब मगाशी बोलले, काय काय घडलेले, काय काय नाही, आता किती नोकऱ्या गेल्या, काय आहे हो आपल्याकडे? एक नोकरी उदरनिर्वाहाचं साधन आहे, बाकी काही नाही आपल्याकडे. मग तेच जर आपलं हिरावून कोणी घेत असेल तर आता आपल्याला जागृत झालं पाहिजे.